हॅलो, नमस्कार कोकणकर. मी प्रियांका, कोकण कन्या, कर्नाटकाची सून तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एका मस्त कोकणी पापलेट थाळीचा आस्वाद घ्यायला. जर तुम्ही फिश फूड लवर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण थाळी पाहून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल. चला तर मग सुरुवात करूया. कुरकुरीत रवा पापलेट फ्राय, गरमागरम भात, फिश करी, कांदा लिंबू, पापलेट मसाला फ्राय. वाव, खरंच किती छान दिसतंय ना सगळं. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पावसाळा, सगळीकडची हिरवळ, मातीचा सुगंध, थंडगार वारा. पण ह्या पावसामध्ये मच्छी खायची मजा काय वेगळीच असते. पण नेमकं मच्छी खायला गेलं तर मच्छी मिळते आपल्याला आजकाल बर्फातलीच. पण त्या दिवशी मला योगायोगाने मस्त अशी फ्रेश मच्छी मिळाली. म्हटलं चला तर मग मच्छीवर ताव मारलाच पाहिजे. कोकम आगळ, लिंबू, कढीपत्ता, कोथिंबीर, आले लसूण मिरचीची पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ घालून मच्छीला छान मसाला लावून घेऊया. मसाला असा मस्त सगळीकडे छान लावून झाल्यावरती 1 तासभर आपण त्याला मॅरिनेशनसाठी साईडला ठेवूया. चला तर मग आता बघूया आपल्या रश्श्यासाठी लागणारे साहित्य. ओला नारळ, धने, लसूण, आलं, हिरवी 1 मिरची, शंकेश्वरी मिरची, टोमॅटो, अर्धा कांदा, हळद. इथे मी तेलामध्ये फोडणीसाठी लसूण आणि कोथिंबीर ठेचून घातलेले आहे. आता छान तयार केलेला मसाला तेलामध्ये मस्त परतून घेऊया. आपल्या गरजेप्रमाणे पाणी घालू. तुम्हाला किती जाड हवंय, किती पातळ हवंय त्याप्रमाणे पाणी घाला. आता इथे येतील आपल्या कोकणातले कोकम, जे मच्छीसाठी खास असतात. रश्श्याला अशी मस्त उकळी आली की एक एक करून मच्छीचे पीस त्याच्यात रश्श्यामध्ये सोडूया आणि त्यासोबतच थोडेसे मीठ सुद्धा घालूया. इथे मी मिठाचं शूट करायला विसरले होते म्हणून तुम्हाला दिसणार नाहीये, पण मी मच्छीसोबत इथेच मीठ सुद्धा घातलेलं आहे. नंतर वरून कढीपत्ता घालून, मी नेहमी वरूनच कढीपत्ता घालते कारण त्याचा सुगंध हा फार छान दरवळतो. गॅस बारीक करून मंद आचेवर छान मच्छी शिजू देऊया. आता इथे घालूया आपल्या करीची हिरोईन, म्हणजे ताजी अशी कोथिंबीर, ज्यामुळे जेवणाचा स्वाद आणखी वाढतो. आता इथे मच्छीला मस्त असा रवा कोटिंग करून घेऊन तेलामध्ये लसूण कढीपत्ता टाकून मस्त मच्छी तळायला ठेवूया. गॅस एकदम मध्यम ठेवायचा आणि छान अशी खरपूस फिश फ्राय करून घ्यायची. आता एक साइड झालेली आहे. आता आपण थोडी मच्छीला पलटून घेऊया. हा बघा किती छान मस्त अशी कुरकुरीत आपली फिश फ्राय झालेली आहे इथे. आता आपण तिला छान सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. आता इथे उरलेली फिश डायरेक्ट फ्राय करायची. त्याला रवा न लावता डायरेक्ट मसाला फ्राय करून घेऊ. पूर्ण घरामध्ये इतका सुंदर असा सुगंध सुटला ना फिश फ्रायचा. तयार आहे तिथे आपली मसाला फ्राय पापलेट.
तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत मसालेदार पापलेट फिश थाळी. चला तर मग या जेवायला. पापलेट फिश थाळी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय, काळजी घ्या, आनंदी